नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बीएड सीईटी मार्च 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपण जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यातील हा भाग 3 म्हणजेच लेक्चर 3 आपण पाहणार आहोत। सामान्य ज्ञान जो आपला 2 नंबरचा घटक आहे त्याबद्दलचे प्रश्नोत्तर कशा प्रकारे विचारले जातात हे आपण घटकनिहाय पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण 3 घटक पाहिले, आता पुढचे 3 घटक आपण आज पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया आजचा पहिला उपघटक। सामान्य ज्ञान उपघटक भूगोल। यातून आपल्याला तब्बल 3 प्रश्न विचारले जातात। 3 प्रश्नासाठी 3 गुण आपल्या सामान्य ज्ञान उपघटक भूगोल यासाठी आपल्याला पाहायला मिळतात। तर यातले जे प्रश्न विचारले जातात 2 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित असून एक प्रश्न हा राष्ट्रीय भूगोल म्हणजेच भारताचा जो भूगोल आहे त्यातील सामान्य प्रश्न आपल्याला विचारले जातात। अजून एक बाब लक्षात घ्या, आपल्याला बीएड सीईटीला जे सामान्य ज्ञान आहे ते अतिशय सोप्या पद्धतीचं सामान्य ज्ञान आहे, त्यामुळे अवघड व क्रिटिकल प्रश्न विचारले जात नाहीत याची आपण दक्षता घ्यावी व त्याप्रमाणेच सोप्या प्रश्नांचा आपण सराव करावा। महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर ऑप्शन 2 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे। पुढचा प्रश्न, सौरशक्तीवर परिणाम करणारे वातावरणातील घटक कोणते? आपल्याला जी सोलार एनर्जी आपण ज्याला म्हणत असतो, सूर्यप्रकाश ऊर्जा ज्याला आपण म्हणत असतो, तर ती पृथ्वी तलावर यायला कुठले अडथळे येऊ शकतात असा हा प्रश्न। एक, धुलीकण असल्यामुळं सौर ऊर्जा कमी प्रमाणात मिळते, बाष्प असल्यामुळे, ढग असल्यामुळे, आणि 4 हे सर्व म्हणजेच ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर आहे। तर सौर किरणावरती पृथ्वीवर पोहोचण्यास परिणाम करणारे हे 3ही घटक आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। हवेतील आर्द्रता मापनासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग होतो? हवेत जो ओलसरपणा असतो, ओलावा असतो, ज्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो, मॉइश्चर कशाने मोजतात असा हा प्रश्न। तर ऑप्शन 1 हायग्रोमीटर या उपकरणाने आपण हवेतील आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर मोजत असतो। पुढचा प्रश्न, हवेचा दाब कोणत्या एककाद्वारे मोजतात? तर एककाचं नाव विचारलेलं आहे। ऑप्शन 4 मिलीबार मध्ये आपण हवेचा दाब मोजत असतो, सांगत असतो। पुढचा प्रश्न, पृथ्वीवर भरती व ओहोटी कोणत्या घटकाच्या गुरुत्वाकर्षणाने होते? म्हणजे कशाच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर भरती ओहोटी होत असते? 1 पृथ्वीच्या, 2 मंगळाच्या, 3 बुध आणि 4 चंद्राच्या। तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे भरती ओहोटीस कारणीभूत ठरतं। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर कोणते? तर ऑप्शन 1 नागपूर हे भारताच्या मध्यवर्तीचे ठिकाण होय। याला आपण 0 मैल असंही म्हणत असतो। पुढचा प्रश्न, विदर्भ विभागात कोणत्या प्रकारची वने आहेत? तर ऑप्शन 3 पानझडी प्रकारची वने म्हणजेच गळती लागणारी वने विदर्भात आपल्याला पाहायला मिळतात। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। औरंगाबाद शहराचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन 4 खडकी हे औरंगाबाद शहराचे जुने नाव होय। तसेच या शहराचे नावाचे नूतनीकरण झालेले आहे, ते नवीन नाव छत्रपती संभाजीनगर होय, परंतु आपल्याला जुनं नाव विचारलं त्यामुळे ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, निर्मळ डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर निर्मळ डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? परभणी नांदेड जिल्ह्याअंतर्गत ह्या निर्मळ डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन 1 नंदुरबार याचं करेक्ट उत्तर होय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आपल्याला पाहायला मिळते आणि भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेला हा जिल्हा होय। तर सर्वसाधारणपणे पूर्ण देशभरामध्ये म्हणजे भारतामध्ये 70% जास्त साक्षरता आपल्याला पाहायला मिळते आणि नंदुरबारमध्ये एकमेव आपल्याला ती कमी पाहायला मिळते म्हणजेच 61.13।
तर नंदुरबार करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न जो की पुढच्या उपघटकातून आहे, सामान्य ज्ञान. उपघटक कोणता आहे तर नागरिकशास्त्र. यातून आपल्याला 2 प्रश्न विचारले जातील. 2 प्रश्नासाठी 2 गुणाची विभागणी, गुणवितरण आपल्याला पाहायला मिळते. तर पहिला प्रश्न, महाराष्ट्रात निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते, म्हणजे मतदान कोणत्या पद्धतीने घेतलं जातं असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3, गुप्त मतदान पद्धतीने मतदान होत असतं आणि नंतर निकाल लागतो. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. सरपंचाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर सरपंचाची कार्यकीर्द किंवा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो आणि 5 वर्षानंतर परत निवडणुका लागतात. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात, सुपूर्द करतात, तर ऑप्शन 4, पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपला राजीनामा देत असतात. तर उपसरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे देतात. हाही प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, ग्रामसेवकाची निवड म्हणजेच ग्रामसेवक निवड कोण करतो, तर ऑप्शन 3, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणत असतो. ऑप्शन 3 CEO आपलं करेक्ट उत्तर होय. तर CEOचं पूर्ण रूप काय असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो फुल फॉर्ममध्ये. तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हेही या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे, तर मतदार यादीत आपल्याला नवीन नाव समाविष्ट करण्याचे वयाचा कालावधी विचारलेला आहे. तर किमान वय 18 म्हणजेच 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करता येते, घालता येते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभा कोठे आहे, तर ज्याला आपण मंत्रालय असं म्हणतो, महाराष्ट्राचे मंत्रालय कोठे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 मुंबई येथे आपलं मंत्रालय विधानसभा असलेली आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमान्वये दिले जाते, म्हणजे कोणत्या कलमाअंतर्गत आपल्याला मोफत शिक्षण दिलं जातं असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 45 कलमान्वये आपल्याला मोफत शिक्षण दिलं जातं, ज्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो. तर प्राथमिक शिक्षण हे 45 कलम आपल्याला प्रदान करते. राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्ष असावे, म्हणजे एखाद्या उमेदवाराला जर उमेदवारी पाहिजे असेल राष्ट्रपती पदाची तर त्याचं किमान वय कमीत कमी वय किती असावे, तर ऑप्शन 3 35 वर्षे त्यांनी वयाची पूर्ण केलेली असावेत असं राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची अट होय, नियम होय. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत, तर ऑप्शन 1 34 जिल्हा परिषदा आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषदा आहेत. मुंबई व मुंबई उपनगर ह्या 2 जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषदा नसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात व इतर बाकी आपल्याला अजून माहीत आहे की महाराष्ट्रात जिल्ह्यांची जी संख्या आहे ती 36 होय, म्हणजे 2 वजा होता 34 जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, विधानसभा सदस्यास काय म्हणतात, विधानसभेचे जे सदस्य असतात निवडून आलेले सदस्य त्यांना आपण काय म्हणतो असा हा प्रश्न. ऑप्शन 3 आपण त्यांना आमदार म्हणतो, तसेच लोकसभेच्या सदस्यांना आपण खासदार म्हणतो. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, पुढच्या उपघटकामधून तो म्हणजेच राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटिकल सायन्स असं म्हणतो. तर उपघटक राज्यशास्त्र, त्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 2 गुण असणार आहेत. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते, तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणजेच ऑप्शन 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपती होय. तर पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारतात लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती ज्याला आपण स्पीकर म्हणतो कोण आहेत, तर ऑप्शन 3 मीरा कुमार करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नाबार्ड जी की एक पतसंस्था असते, बँक आपण जिला म्हणत असतो, नाबार्डची स्थापना केव्हा झाली, तर नाबार्डची स्थापना हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 याचं उत्तर ते म्हणजेच 1982 हे होय. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे, तर नाबार्डचे मुख्यालय ऑप्शन 2 मुंबई येथे होय. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.
आपल्या BEd CETची परिपूर्ण तयारी, इतर आपले जे व्हिडिओज आहेत तेही आपण पाहू शकता, त्यातून नक्कीच पूर्ण होईल. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची, ज्याला आपण नॅशनल काँग्रेस असं म्हणतो, स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन 2 वर्ष 1885 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथे संपतो. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. राहिलेले जे आपले उपघटक आहेत, सामान्य ज्ञान तसेच इतर जे आपले 2 घटक आहेत ते म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती व बुद्धिमत्ता, याचेही आपण उपघटकासहित व्हिडिओ सिरीज तयार केलेली आहे. कृपया ती आपण पाहावी. धन्यवाद.